चला, आवाज येतोय माझा? ओके. लास्ट टाइम आपण मॅट्रासिस चॅप्टरमध्ये आपण पहिली मेथड इन्व्हर्स काढण्याची पहिली मेथड घेत होतो आणि त्याच्यात 3 एक्झाम्पल इथे मी सॉल्व्ह करून दिले होते आणि त्यानंतर काही 3 ते 4 एक्झाम्पल मी होमवर्कला दिले होते. ओके, 4थं, 5वं, 6वं आणि 7वं हे 4 एक्झाम्पल मी होमवर्कला दिले होते आणि त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी एक्झाम्पल सॉल्व्ह केले, पण काही मिस्टेक्स बऱ्याच जणांनी केल्या आहेत. एकदम छोट्या छोट्या मिस्टेक्स आहेत. ट्राय खूप बेटर केलं, एकदम बेटर केलं. कारण सांगतो, कारण याला रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करणं खूप अवघड गोष्ट असते आणि त्याला अप्लाय केल्यानंतर आपण जे आन्सर मिळतं ते बऱ्याच जणांचं मॅच करत नाही. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला आन्सर आणणं हा महत्त्वाचा भाग असतो. आणि तुम्हाला मी फॉर्म्युला दिलाय पडून, तुम्हाला जर क्रॉस चेक करायचं असेल किंवा तुमचं फायनल आन्सर बरोबर आहे की नाही हे चेक करायचं असेल तर तुम्हाला मी एक छोटासा फॉर्म्युला सांगितला होता ए इन्व्हर्स साठीचा. ए इन्व्हर्सचा फॉर्म्युला काय होता? 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू काय घेणार होतो आपण? डायगोनल एलिमेंट काय होत होता? बदलत होता, बरोबर ना? इथे डी, इथे ए आणि यांच्या दोघांच्या साइन, उरलेल्या एलिमेंटच्या साइन काय होत होत्या? बदलत होत्या, बरोबर का? मग चेक करायला आपल्याला काही नाही, या फॉर्म्युल्यामध्ये बसला की समजून घ्यायचं की आपल्या इथे ऍडजस्टमेंट होऊन जाते. ओके, या फॉर्म्युल्यामध्ये एक ओरली आपल्याला कॅल्क्युलेट करते. पण 4थ्या नंबरचं एक्झाम्पल बघा, मी कालच्या होमवर्कच्या एकदा आधी एक्झाम्पल सॉल्व्ह करून देतो, कारण एक्झाम्पल मध्ये तुम्ही कुठे मिस्टेक करता. ओके, इथे रो इंटरचेंज करताना बऱ्याच जणांनी छोट्या छोट्या मिस्टेक केल्या आणि एकदा जर रो बदलला तर तुम्ही RHS LHS ला ऍट अ टाइम बदलावं लागेल. तुम्ही नुसतं फक्त एका बाजूला रो बदलून चालत नाही. जे दिलेला मॅट्रिक्स आहे तो बघा, लेट ए मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्स आहे 2 1 1 -1 दॅट्स गिवन. आपण आन्सर काढताना आपण काय करत होतो? या पद्धतीने ऍडजस्टमेंट करतो, गिवन. ओके, पहिला पार्ट काय असतो आपला? डिटर्मिनंट. ओके, मग डिटर्मिनंट बघा 2 1 1 -1. चला डिटर्मिनंट सांगा पटकन. मायनस द्यायला, बरोबर ना? मग आता विच डज नॉट इक्वल्स टू 0, तो डज नॉट इक्वल्स टू 0 आल्यामुळे मग आपला ए मॅट्रिक्स काय? Therefore A is a invertible. Therefore A inverse exists. Inverse काय होणार आहे? एक्झिस्ट होणार आहे. मग मला सांगा आता, टू फाइंड A inverse by using कोणाचा वापर करायचा आहे? A inverse मला काढायचा आहे using रो ट्रान्सफॉर्मेशन. ओके, वी हॅव टू कन्सिडर, काय कन्सिडर करायचंय? A into A inverse is equals to identity matrix. Okay, now then we have to take it as the A matrix. A matrix काय माझा? 2 1 1 -1 into A inverse is equals to identity matrix 1 0 0 1. That's what is a given. ओके, हा पार्ट माझा कॉमन आहे. बरं, चला बरं मला सांगा आता, एक लक्षात घ्या, याच्यात आपल्याला हा एलिमेंट काय करावा लागतोय? 1 करावा लागतोय. पण लक्षात घ्या की जर तुमच्या खाली एखादा एलिमेंट म्हणजे पहिल्या रो मधल्या या एलिमेंटच्या खाली जर एखादा एलिमेंट 1 असेल तर साधारण सोपं एक काम करायचं, तो जो रो दिसतोय तो रो आदला बदल करून घ्या. रोला काय करून घ्या? आदला बदल करा. म्हणजे हा रो वरती न्या. पण बऱ्याच जणांनी काय केलं की या रोला बदललं, याला वरती नेलं, याला खाली घेऊन आला, बरोबर. पण इकडचा मॅट्रासिस मध्ये काही चेंज केलं नाही. ओके, तुम्ही एक लक्षात असू द्या, रो ट्रान्सफॉर्मेशन, जे रो ट्रान्सफॉर्मेशन आपण इथे अप्लाय करतोय ते इथे सुद्धा अप्लाय होतात. आणि मग जर तुम्ही इकडचा रो बदलताय तर इकडचा रो सुद्धा तुम्हाला बदलावा लागेल. आणि महत्वाची गोष्ट अशी की ज्या वेळेला तुम्ही इंटरचेंज करताय त्यावेळेला रो ऑपरेशन लिहिणं मस्ट आहे. समीक्षा, रो ऑपरेशन लिहिणं मस्ट आहे. हे रो इंटरचेंज करू शकतो आपण, लक्षात घ्या. मग आपण लिहिताना कसं लिहायचं? R1 इंटरचेंजिंग टू R2. R1 आणि R2 काय करायचे? आपल्याला इंटरचेंज करायचे. इंटरचेंज करायचे म्हणजे दोघं बाजूला ॲरो असायला पाहिजे. सो लिहिणं मस्ट आहे, डायरेक्ट ऑपरेशन लिहायचं नाही. हा वरती घ्या, 1 -1 2 1, बरोबर आहे का इथपर्यंत?
नंतर इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू, आता इकडचा मॅट्रिक्स मधला रो बदलला म्हणजे हा सुद्धा बदलायला पाहिजे, 0 1 1 0. कळतंय का? बघा बरं इथपर्यंत. बऱ्याच जणांनी फायनल आन्सर पर्यंत एकदम व्यवस्थित पद्धतशीरपणे सॉल्व्ह केले, त्या बाबतीत काही डाऊट नाही. इथपर्यंत बरोबर आहे, त्यात काही प्रॉब्लेम नाही. आता याला काय करायचं? आता आपली रेग्युलर प्रोसेस, आपले जे एलिमेंट बदलायचे ते याला काय करायचंय? 0 करायचंय. मग कोणाला बदलतो आपण? R2 ला. R2 चेंजेस टू R2 मायनस 2 टाइम्स ऑफ 2 R1. बरोबर. मग ऑपरेशन बघा, 1 मायनस 1 ॲज इट इज, इथे हा 0 होऊन जाईल. ओके, R2 काय इथे 1. ओके, 1 मायनस 2 इंटू याच्यात टाकतोय, R1 काय त्या ठिकाणी -1, म्हणजे आन्सर काय इथे 3. दॅट्स इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू. ओके, चल आता इथे R2 काय 1 मायनस 2 इंटू 0, इथे काय येणार 1 येणार. नंतर इथे R2 काय, त्या ठिकाणी R1 काय, that's equals to -2. बरोबर आहे का इथपर्यंत? कोणाला काही डाऊट? ओके, चला मग आता पुढचा, याला काय करायचंय 3 ला, मग कोणाला चेंज करतोय? R2 चेंजेस टू R2 अपॉन 3. मग चला आता काय करावं लागेल सांगा बरं पटकन. ने डिवाइड करावं लागेल. मग R2 ला डिवाइड केलं तर मॅट्रिसेस बघा, 1 मायनस 1 0 1 इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू, याला 3 ने डिवाइड होईल, 1 0 1 ॲज इट इज, 1 अपॉन 3 मायनस 2 अपॉन 3. ओके, याला काय करायचं आहे 0. मग चला R1 चेंजेस टू R1 प्लस R2, चालेल का? फक्त ऍड करतो. 1 मायनस 1 काय होईल 0, 1 मायनस 1 सॉरी 1 0 0 1 इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू, चला सांगा बरं आता दोघांची ऍडिशन केली, 0 प्लस 1/3 काय येतो? ओके, नंतर 1 प्लस जस्ट 1 प्लस ऑफ मायनस 2 अपॉन 3 किती आहे? इथे मायनस आहे, बरोबर. प्लस मायनस मायनस होऊन जाईल, 1 मायनस 2 अपॉन 3, क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 मायनस 2 अपॉन 3, दॅट्स 1 इज 1/3, 3 मायनस 2 इज 1. ओके, दॅट्स रिमेनिंग 7. बाहेर काढताना कोण बाहेर निघेल? हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आला, 1 upon 3 in matrices बघा 1 1 1 minus 2. बघा बरं या फॉर्म्युल्यामध्ये ऍडजस्ट होतोय का? डिटर्मिनंट किती होता? डिटर्मिनंट किती होता? -3, बरोबर ना? ओके, या दोघं व्हॅल्यूज म्हणजे या दोघं व्हॅल्यूज काय होणार होत्या? इंटरचेंज, बरोबर. इंटरचेंज केल्यात, बघा बरं हे दोघं इंटरचेंज होऊन जातील आणि या दोघांचे साइन बदलत होत्या, पण या दोघांचे साइन का सेम राहिल्यात बरं? एक लक्षात घ्या, आपला डिटर्मिनंट -3 आहे, डिटर्मिनंट -3 आहे. जर तुम्ही -3 बाहेर काढला तर -3 बाहेर काढल्यामुळे या तिघे साइन काय होऊन जातील? निगेटिव्ह, आणि हा पॉझिटिव्ह होऊन जाईल. बघा बरं आता या दोघं जर इंटरचेंज केल्या, हा -1 हा 2, हा -1 हा 2, आणि या दोघांच्या साइन आपण बदलत होतो. म्हणजे जर तुम्ही -3 बाहेर काढला तर तुमचा हा फॉर्म्युला परफेक्ट ऍडजस्ट होतात, बरोबर. पण तसं काही करण्याची गरज नाही पडत. ओके, फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा आपला आन्सर ऍडजस्ट होऊन जातात. समजतंय? चेक करा तुमचा आन्सर हे झालाय का? बऱ्याच जणांनी स्टेप फॉलो केल्यात, फायनल आन्सर पर्यंत फायनली बरोबर पोहोचला. पण एक छोटीशी मिस्टेक काय, फक्त एखादा कॅल्क्युलेशन मध्ये एकदा जर कुठे चुकला तर मस्त असतं, म्हणजे त्यामुळे चुकून जात आहे. लक्षात घ्या, आता याला वेटेज कसं आहे, मार्क्सचं वेटेज कसं आहे. तुम्हाला हे काय ऑपरेशन केलं, इथे काय आपण
6 नंबरचं हे एक्झाम्पल एकदम सोपं होतं. डिटर्मिनंट आपला 1 आला होता. ओके, त्यामुळे आपलं फक्त 2 स्टेप मध्ये फायनली आपलं आन्सर आलं होतं. आपण 6 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय. त्याच्यामध्ये डिटर्मिनंट पण 1 आलाय, पण त्याला सॉल्व्ह करत असताना आपल्याला त्याचा पहिल्या रोचा आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागते. पहिल्या रोला आपण 2 ने काय केलं, डिवाइड केलं. तर पहिल्या रोला 2 ने डिवाइड केल्यामुळे काय झालं, 2/2 काय झालं, इथे 1 झाला. त्याच 1/2 नंतर इथे 1 होता, 1/2 0.2 इज 0. पहिला रो चेंज झाला. नंतर याला मला 0 करायचं आहे म्हणून मी काय केलं, R2 minus 7 into R1. R2 minus 7 into R1. चला मग 1/2. ओके, हा 0 झाला. R2 किती आहे इथे, R2 किती आहे 4 into सांगा 4 minus 7 into 1/2 किती होणार, cross multiplication 8 minus 7/2, that's one is a 1/2 into A inverse, that's 1/2 0. इथे काही सांगा बरं, R2 किती आहे 0 minus 7 into R1 किती आहे, that's minus 7/2. ओके, नंतर इथे काय राहणार 1. बर, पुढे आता R2 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 2 into R2. चला मग सांगा आता 1 1/2 0 1 into A इनवर्स. चला याला मल्टिप्लाय केलं आपण 2 ने, तर काय मिळालं बघा, 1/2 0 7/2 -7 आणि हा 2 बरोबर. चला आता फायनल आन्सर कडे जायचं आपल्याला. ओके, नाव शेवटचा एलिमेंट बदलायचा आहे. मग सांगा पटकन काय करावं लागेल, R1 changes to 1/2 into R2. बर, मग बघा आता 1 0 0 1 into A इनवर्स. चला मग R1 किती आहे बरं तिथे, R1 किती आहे 1/2 minus 1/2 into R2 किती तिथे. ओके, माइनस माइनस गेट प्लस 1/2 plus 7/2. डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची काय होईल, that's equals to 4. बरोबर ना. नंतर परत R1 किती आहे इथे 0 minus 1/2 into R2 किती आहे तिथे, 2 गेट कॅन्सल, किती राहणार इथे -1 -7 2. बघा बरं, हा A इनवर्स आलाय का, डायगोनल एलिमेंट बदलून घेतलं तर उरलेल्या एलिमेंटची साइन बदलली. डिटर्मिनंट 1 आहे, समजतंय का. बरं, याच्यात कोणाला काही डाऊट, रो ऑपरेशन बरोबर लिहिले आणि कुठलं मल्टिप्लिकेशन सांगतोस, एक नंबरचं कोणतं, हे इथे इथे हा. अरे एक लक्षात घ्या, तुम्हाला रो ऑपरेशन्सला मार्क्स आहेत. मी तुम्हाला काय सांगतोय, रो ऑपरेशन्सला मार्क्स आहेत. तुम्ही हे काय लिहिलंय, हे काय लिहिलंय आणि तुमचं फायनल आन्सर काय आलं, हे आलं बरोबर ना. 4 -1 -7 2 हे तुमचं काय आलं, फायनल आन्सर आलं. याला मार्क्स आहेत बरोबर ना. मग तुम्ही काय मिस्टेक केली, इथे मार्क्स कट होऊन जाईल आणि इव्हन तुमचं फायनल आन्सरलाही मार्क्स कट होतील ना. म्हणजे तुमचा जर रो ऑपरेशन चुकला तर फायनल आन्सर चुकतं बरोबर. म्हणजे तुमचे हाही मार्क्स जातोय आणि जे रो ऑपरेशन चुकले त्याचाही मार्क्स जातोय, हे लक्षात घ्या. जर रो ऑपरेशन चुकलं तुमचं फायनल आन्सर चुकतं, रो ऑपरेशन चुकलं त्याचाही मार्क्स कट होतोय आणि फायनल आन्सर चुकलं त्याचाही मार्क्स कट होतोय. समजतंय. ओके, नंतर आता फायनल शेवटचं एक्झाम्पल
2 minus 3 5 7. ओके, डिटर्मिनंट घेतोय. चला सांगा डिटर्मिनंट. 14 plus 15 equal to 29, which does not equals to 0. Okay, now then next. So 2 minus 3 5 7. चला पहिलं ऑपरेशन. R1 upon 2. चला पटापट सांगा आता. 2 upon 2 will be 1 minus 3 upon 2 5 7 A inverse is equals to 1 upon 2 0. ओके, पुढे याला काय करायचं आहे. ओके, नाउ 1 minus 3 upon 2 हा 0 झाला. चला मग आता पटापट कॅल्क्युलेशन सांगा मला. R2 काय, R1 काय, पटापट चेक करायचा. R2 काय तिथे 7 minus 5 into R1 काय त्या ठिकाणी. मग बघा आता 7 plus 15 upon 2 29 upon 2 into A inverse is equals to 1/2 0. ओके, याचा सांगा बरं पटकन मला. R2 काय 0 minus 5 into R1 काय त्या ठिकाणी 1/2. ओके, म्हणजे -5 upon 2 आणि हा 1 ॲज इट इज आहे. याला चेंज करूया. बरोबर. ओके, पुढचं बघा बरं. पुढच्या याच्यानुसार सांगा मला. बरेच जणांनी इथे मिस्टेक केली असेल मी सांगतो. कारण काय त्यांना काय करायचं हे लवकर कळलं नसेल किंवा मग इथून पुढचे काही मॅट्रिसेस मध्ये बऱ्याचशा व्हॅल्यू चुकल्या असतील. याच्यामध्ये काय होतं माहिती का, हा 29 upon 2 आहे. 29 upon 2. मग जर आपल्याला त्याला 1 करायचं असेल तर आपल्याला त्याच्या रेसिप्रोकलने मल्टिप्लाय करावं लागेल. जर इक्वल टू काय पाहिजे असेल मला, बरोबर ना. जर मला 1 पाहिजे असेल तर त्याच्या रेसिप्रोकल म्हणजे 29 upon 2 चा रेसिप्रोकल काय. मग R2 changes to 2 upon 29 into R2. मग 2 upon 29 ने काय केलं मी, मल्टिप्लाय केलं. मग बघा आता 1 minus 3 upon 2 0 1 झाला हा into A inverse is equals to 1/2 0. ओके, आता याला मल्टिप्लाय केला आपण. 2 upon 29 आहे. -5 upon 2 into 2 upon 29. 2 गेट कॅन्सल, काय राहिला आणि हा 2 upon 29. 1 into 2 upon 29. बरोबर. मग चला आता पुढचं सांगा. फायनल आन्सर सांगा मला पटकन. शेवटची स्टेप राहिली. काय ऑपरेशन राहील. R1 changes to plus 3/2 R2. प्लस पाहिजे ना, कारण हा मायनस मध्ये, त्यामुळे प्लस ने जर मल्टिप्लाय केलं तर ऍडिशन 0. मग हा झाला 1 0 0 1 into A inverse is equals to. आता इथे आपले कॉम्प्लिकेशन लेवल जरा वाढत आहेत, कारण इथे आपल्याला -5 upon 29 ॲज इट इज राहील, 2 upon 29 ॲज इट इज राहील. चला सांगा बरं पहिला एलिमेंट R1 काय. R1 काय त्या ठिकाणी. R2 काय -5 upon 29. चला मग सांगा पटकन आता काय करताय. 1 upon 2 मायनस, हा चला आता दोघांचा डिनॉमिनेटर सेम करू का. मल्टिप्लाय नका करू, आपण आधी ऍडजस्टमेंट करू. याला 2 ने 29 ने मल्टिप्लाय डिवाइड करू. 29 2 into 29 मायनस 15 upon 2 into 29. मी काय केलं इथे याला 29 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं, म्हणजे मी काय केलं दोघांसाठी. हे ऍक्च्युअली बघायला गेलं ना कॅल्क्युलेशन डोक्यात झाले पाहिजे. हा नाव डिनॉमिनेटर सेम केलं, न्यूमरेटरची काय होईल 29 minus 15 किती आहे. दस 7 कस काय. 29 minus 15 14 येईल ना. 2 into 29. आता इथे भाग जाईल ना, बरोबर. मग 7 upon 29 बरोबर. 7 upon 29 बरोबर. नंतर आता पुढचं R1 काय इथे 0 प्लस 3
3/2 इंटू R2 काय त्या ठिकाणी काय नाही, फक्त 2 कॅन्सल होऊन गेला, उरलं कोण 3/29. हे तुमचं फायनल आन्सर असेल. आता कुठे मिस्टेक झाल्या त्या चेक करा. कॅल्क्युलेशन मी आधी पण सांगितलंय, कॅल्क्युलेशन चांगले ठेवा. जेवढे कॅल्क्युलेशन तुम्ही इथे करशाल तेवढं तुमच्यासाठी परफेक्ट असेल. परत हे जर जरी झालं असेल, तुम्हाला इथे कुठे मिस्टेक झाली असेल तर सुरुवातीपासून परत एकदा नवीन सॉल्व्ह करा. नाव आता कॉमन कोण निघतो, हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आला इंटू A इनवर्स 1/29 7 3 -5 2. ओके, दॅट्स व्हॉट इज आवर फायनल आन्सर. बऱ्याच जणांनी फायनल आन्सर लिहिलेलं नाही, त्यांनी इथपर्यंत सोडून दिलाय. फायनल आन्सर लिहावं लागतं 7 3 -5 2. बघा बरं त्या फॉर्म्युल्यामध्ये ऍडजस्ट होतोय का, डायगोनल एलिमेंट चेंज झालेत का, 2 7 बदललेत का. ओके, आणि या दोघांच्या साईन बदलल्या आणि डिटर्मिनंट किती होता 29 होता, तो बाहेर निघाला. कळलं का आता. चला, हे कळलं का इथपर्यंत आन्सर काय आलं होतं फायनल आन्सर. हे होमवर्कचे एक्झाम्पल होते. हे होमवर्कचे एक्झाम्पल मी परत एकदा सॉल्व्ह करून दिले. आता पुढचे एक्झाम्पल मी कंटिन्यू करतोय. त्याच्यात 2x2 चे काही एक्झाम्पल आपण अजून कंटिन्यू ठेवतो, मग त्यानंतर आपण पुढचे घेणार. ओके, एक नंबर 3 - 10 2 7. ओके, चला आता पटकन मला आन्सर कडे जाण्यासाठी आपण जे अप्रोच केला होता तो अप्रोच मला एकदा परत हवा. ओके, नाव लेट A मॅट्रिक्स विल बी 3 - 10 2 7. मी ज्या पद्धतीने सोल्युशन लिहून दिले त्याच पद्धतीने प्रत्येकाचं सोल्युशन मला पाहिजे. दॅट्स गिवन. वी हॅव टू चेक अ फर्स्ट डिटर्मिनंट ऑफ A. दॅट्स डिटर्मिनंट 3 - 10 2 7. That's cross multiplication. 3 into 7 will be 21 minus 10 into 20. हाँ, किधर है? That's there is a minus 10. 41. ओके, ठीक आहे. 2 मिनिटं. आपला इथे छोटीशी एक साइन आहे, मायनस साइन इथे येते. that's minus, that's one is equals to -1. इथे चेंज केल्यामुळे -1 येतं. does not equals to 0. therefore A is non singular. A is invertible. therefore A inverse exists. We have to find A inverse by using row transformation. Okay, row transformation चा वापर करून सांगा बरं पटापट. आता consider A into A inverse is equals to identity. A काय 3 2 - 7 into A inverse पुढे आयडेंटिटी 1 0 0. चला, फर्स्ट ऑपरेशन. R2 कशाला चेंज करायचं आहे, R1 लाच डिवाइड करायचं आहे. हां, जस्ट 3/3 will be 1. that's -10/3 2 - 7 into A inverse. that's one is equals to 1/3 0 0 1. चला, पुढचे ऑपरेशन सांगा पटकन. काय असेल 2R1. ओके, व्यवस्थित फॉलोअप घ्यायचा. प्रत्येक स्टेपला फॉलोअप व्यवस्थित झाला तर आपल्याला काय अडचण येत नाही त्याच्यात.
ओके चला पुढे मॅट्रासिस. आता 0 होत 1 -10/3 0. ओके R2 किती इथे -7 -2 इंटू R1 किती तिथे ओके माइनस माइनस गेट प्लस बरोबर ना. ओके चला -7 + 20/3 क्रॉस मल्टिप्लिकेशन -21 + 20 -1/3 बर इंटू A इनवर्स इक्वल्स टू चला 1/3 ॲज इट इज 0 पण ॲज इट इज. ओके इथे सांगा मला R2 काय 0 -2 इंटू R1 किती आहे दस -2/3. ओके आणि हा 1 ॲज इट इज आहे. पुढे -3R2 ओके R2 ने मल्टीप्लाय करा -3 ने मल्टीप्लाय करा 1 -10/3 0 1 into A inverse which is equals to 1/3 0 -3 ने मल्टीप्लाय केलं माइनस माइनस प्लस 3 3 गेट कॅन्सल किती येणार 2 आणि हा -3 1 into -3 will be -3. ओके नेक्स्ट शेवटची स्टेप R1 changes to R1 plus R2 हा मॅट्रिक्स गेला आयडेंटिटी मध्ये A इनवर्स 2 -3 ॲज इट इज. चला याचे एलिमेंट सांगा R1 किती आहे 1/3 प्लस 10/3 इंटू R2 किती आहे दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे न्यूमरेटरची काय होईल 1 + 20 किती होईल That one is equals to 7. ओके R1 किती आहे 0 प्लस 10/3 इंटू R2 किती आहे R2 plus 3 3 get cancel -1 into 10 will be -10. Okay, final answer will be identity matrix cell identity into A inverse which is equals to 7 - 10 2 -3. Thus we have to get a final answer A inverse is equals to 7 - 10 2 -3. हे तुमचं फायनल आन्सर असेल. बरं याच्यापर्यंत कोणाला काही डाऊट चलो आता काही होमवर्कला एक्झाम्पल देतो परत. होमवर्कला एक्झाम्पल्स example number 9 1 3 2 5 3 1 4 2 2 -2 4 3 3 4 आज थोड़े जास्त एग्जांपल देते हैं -3 7 5 2 14 1 3 4 1 15 6 1 3 2. ठीक आहे हे एक्झाम्पल मी नंबर सुद्धा अजून 2 एक्झाम्पल मी घेणार आहे ते 2 एक्झाम्पल मी नंतर देईन. ओके किती एक्झाम्पल आहेत होमवर्कला 7 एक्झाम्पल आहेत. ओके ना एवढे 7 एक्झाम्पल मला होमवर्कचे पाहिजेच आणि त्यानंतर मग आपण पुढचे जे 2 एक्झाम्पल आहेत त्या पुढच्या 2 एक्झाम्पल मध्ये थोडंसं ट्रिग्नोमेट्रिक पार्ट आहे
तो ट्रिग्नोमेट्रिक पार्ट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. हे 7 टोटल एक्झाम्पल मला सॉल्व्ह केले. ओके, बाकीचा पार्ट आपण उद्या कंटिन्यू करू. ओके.